विचुम्बे देवत ग्रुप ग्राम पंचायत के पूर्व सरपंच बलिराम दत्तात्रेय पाटिल का जन्मदिन शनिवार को धूमधाम के साथ मनाया गया। जन्मदिन के उपलक्ष्य में नवतेज व्यायामशाला विचुम्बे द्वारा कुश्ती प्रतियोगिता का आयोजन किया गया था, जिसका उद्घाटन शेखावत के जिला सचिव बालाराम पाटिल की उपस्थिति में विचुम्बे ग्राम पंचायत के सरपंच वासुदेव भिंगारकर के हाथों किया गया। इस अवसर पर पनवेल पंचायत समिति के सभापति हरीश केणी, पंचायत समिति सदस्य राजेश केणी, पंचायत समिति सदस्य प्रहलाद केणी, पार्षद गणेश कडू, अनिल ढवले आदि गणमान्यों सहित विचुम्बे ग्राम पंचायत के उपसरपंच पुरुषोत्तम भोईर, पूर्व सरपंच संजय म्हात्रे तथा बलिराम पाटिल के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर पनवेल सहित ठाणा, रायगढ़, पुणे के कुश्तीगिरों ने कुश्ती प्रतियोगिता में हिस्सा लेकर अपना दमखम दिखाया। इस प्रतियोगिता में कलम्बुली शहर के कुश्तीगीर किरण भगत ने थाना जिला के प्रतियोगी दीपक पाटिल को हराकर जीत हासिल की। विजेता एवं उपविजेताओं को गणमान्यों के हाथों सम्मानित किया गया। इस अवसर पर बालाराम पाटिल ने उपस्थितों को संबोधित किया। कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले सारे कुस्तीगीर पेलवान मंडळी, त्यांचे पाठीराखे, कुस्ती प्रेमी, आपल्या साऱ्यांच्या वतीनं श्री बलिराम पाटिल यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासूनच्या शुभेच्छा देतो। आणि या शुभेच्छा देत असतानाच त्यांनी भविष्यात देखील अशाच पद्धतीनं आम्हा कुस्तीगिरांना, कुस्ती प्रेमींना आश्रय द्यावा अशी विनंती त्यांना जिल्हा कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष या नात्यानं करतो। विचुम्बे गावाचा विकास वेगानं होत असताना विचुम्ब्याला खऱ्या अर्थानं संजय म्हात्रे, बलिराम पाटिल, त्यांचे सारे सहकारी पुरुषोत्तम भोईर असेल, वासुदेव भिंगारकर असतील, प्रभाकर भोईर असतील, सुनील सोनावळे असतील, सारी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत आणि विचुम्ब्याचा विकास चांगल्या पद्धतीने करून घेण्यामध्ये या साऱ्यांना यश आलेलं आहे। विचुम्ब्याचा विकास होत असताना कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी या साऱ्या मंडळीने आश्रय दिलेला आहे। वेट लिफ्टिंग असेल, त्याच्यानंतर बॉडी बिल्डिंग असेल, कुस्त्या असतील, यांच्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम देखील अतिशय उत्तम प्रकारे मंडळी सादर करत असते। केवळ लावण्या किंवा अन्य करमणुकीचे कार्यक्रम न करता नितीन वामगुडे सारख्यांचं शिवचरित्रावरलं व्याख्यान देखील ही मंडळी आयोजित करते आणि याच्यातून खऱ्या अर्थानं एक चांगला समाज घडवण्याच्या दृष्टीने आपण सारे जण कामाला लागलेला आहात।
बळीराम पाटील यांचा पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देत असताना आपण जे संघटितपणानं काम करताय ते आपली संघटित शक्ती भविष्यात देखील या विभागाच्या विकासाच्या दृष्टीनं आणि या विभागातील नागरिकांना चांगले उपक्रम घडवून देण्याच्या दृष्टीनं कायम कार्यरत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो।